नमस्कार बंधू आणि बहिणीनो, बेलाचे पान या चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण टाकर, चक्रमर्द किंवा तरवडा अशा अनेक नावाने ओळखल्या जाणारी ही वनस्पती आहे. या वनस्पतीमध्ये गुणधर्म भरपूर प्रमाणात आहे. या वनस्पतीमध्ये सोरायसिस सारखे आजार, डायबिटीस सारखे आजार आणि कमर दर्द अशा अनेक आजारावरती किंवा डोळ्याचे काही आजार असतील, डोळ्यात फूल पडलं असेल तर अशा कैक आजारावर चालणारं हे एकमेव झाड आहे. आज आपण हे झाड कुठल्या आजारावर कशा प्रमाणात आणि किती प्रमाणात घेतल्या जातं त्याची माहिती घेऊया. जे प्रमाण मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय त्याच प्रमाणात आपण औषध घ्यायचे, त्यापेक्षा जास्त प्रमाणात घ्यायचं नाही. चला मग आपण आज माहिती घेऊया या झाडाची माहिती. त्याच्या अगोदर जर कधी आपण बेलाचे पान ह्या चॅनलवर प्रथम आला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ पोस्ट करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या झाडाचा उपयोग होऊ शकतो. आणि मित्रांनो, मी आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे, बेलाचं पान हा चॅनल चालू करण्याच्या पाठचा हेतू म्हणजे प्रसिद्धीसाठी नाही आहे. आपल्याला अशाच वनस्पतींची माहिती व्हावी, त्याचा उपयोग व्हावा आणि वनस्पती ही कुठल्या प्रकारची असते, कशा पद्धतीनं कुठली वनस्पती वापरायची ही माहिती आपल्याला देण्यात येते. हे कुठलेही व्हिडिओ फेक नाही आहे. आपण स्वतः ही जी दिलेली वनस्पती ती वापरून बघा, आपल्याला किती प्रमाणात फायदा होतो. चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि माहिती घेऊया. आपण सर्वात प्रथम ज्या लोकांच्या डोळ्याला मार लागला असेल किंवा डोळ्यावर लाली चढली असेल किंवा कधी कुठल्याही निमित्तानं डोळ्याच्या आतमध्ये लाली जर कधी चढली असेल तर आपल्याला कसा उपयोग करायचा आहे झाडाचा. हे झाडाची जी पानं आहेत, हे बघा, ही जी पानं आहेत, ही पानं आपल्याला घ्यायची आहे. बघा, अशी पानं घ्यायची आपल्याला. ही पानं कुटून घ्यायची आहे, याच्यात काही मिक्स करायचं नाही, फक्त कुटून घ्यायची आहे आणि त्याची लुगदी बनवून घ्यायची, म्हणजे एक छोटीशी चाणक्या पद्धतीनं बनवून घ्यायची आणि ती रात्री झोपताना किंवा सकाळी दुपार कधी डोळे